सत्याच्या रामायणाचं चाललेलं सत्तेचं महाभारत दाखवणारा वास्तवदर्शी आरसा. राजकारणाचं झालं वस्त्रहरण, राजकारणाचं झालं वस्त्रहरण. आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी ही भूमी घेरली गेली होती. यावनी जुलमी राजसत्ता अन्यायाचा हैदोस घालत होती. संपत्तीची, धान्याची, अब्रूची दुर्दैवी लूट सुरू होती. पण एका झंझावातानं येऊन मर्माघाती धडक दिली. त्या वादळाच्या ठिकऱ्या उडवल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज. त्यांनी आयुष्यभर व्रतस्थ राहून रक्षण केलं स्वराज्याच्या राजसत्तेचं, वर्धन केलं रयतेच्या मालमत्तेचं आणि राजकारण केलं निष्कलंक नीतिमत्तेचं. नाही नाही नाही, अंध फितुरांना आणि मतलबी ढोंग्यांना कदापि थारा नाही. नाहीतर पवित्र धर्मकारण आणि शुद्ध समाजकारण जाऊन तिथे येईल स्वार्थ, कटकारस्थान, कुरघोड्या, काटशह, दंडेली, फाटाफूट आणि विश्वासघात यांनी भरलेलं फसवं सत्ताकारण. असं अजिबात होता कामा नये. एकदा विश्वास मग सजा. मुळीच काय करू नका. श्रींच्या या हिंदवी स्वराज्यातलं हेच सरळ, रोखठोक आणि निर्मळ राजकारण. जय भवानी. घामाचे मोती पेरून मोलाचे मोती पिकवणाऱ्या बळीराजाचं हे राज्य. कष्टकरी, शेतकरी, कामगार, कलावंतांची मातृभूमी. पण त्यावर निर्दय परकीय शस्त्रांचे मर्माघाती आघात झाले आणि उसळलेल्या निरपराध रक्ताच्या कारंजांबरोबरच या भारतवर्षाची अस्मिताही खाली आली. जबरदस्त यावनी आक्रमण झालं. शेतं, घरं लुटली, जाळली गेली. कोवळी अर्भक उडवून टोचून मारण्यात आली. लेकी सुना दिवसा ढवळ्या ओढून नेल्या गेल्या. शिवरायांनी निर्माण केलं हिंदवी स्वराज्य. त्यांचे वंशज शाहूराजे यांनी सूत्र दिली पंतप्रधान पेशव्यांकडे. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी समशेरीची शिकस्त करून मराठी राज्य वाढवलं. पण दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत ते सगळं कपटी इंग्रजांच्या घशात गेलं. Hey you, bastard, scoundrel, get out, out I say. स्वातंत्र्याचं युद्ध भडकलं. क्रांतीवीरांनी पंचप्राणांची कुरवंडी केली. त्यांच्या साहसापुढे इंग्रजांचे फाशीचे दोरही लाजले. अखेर स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न झाली. परकीय गुलामगिरीचं जोखड भिरकावलं गेलं. भारतवर्षाची सूत्र भारतपुत्रांकडे आली. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य म्हणजे लोकशाही. त्या तत्वावर देश सुविहित चालवण्यासाठी महामानवानं अर्पण केलं संविधान. माझ्या भारतवासी बंधूंनो, आता हा देश, ही भूमी आपली आहे. आपली आणि बांधवांची प्रगती साधण्यासाठी आता झटायचं. समृद्ध समाजकारण आणि निर्मळ राजकारण करायचं. त्याच राष्ट्रनिष्ठ जीवनशैलीचं हे मार्गदर्शन, हे संविधान मी राष्ट्राला समर्पित करतो. आणि स्वतंत्र भारतात निवडणुकांचं युग सुरू झालं. उमेदवार पुढे येऊ लागले, आपले विचार मांडू लागले, मतदान होऊ लागलं. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूनं राजकारणाला नकळत कीड लागू लागली. वारे माप आश्वासनांची खैरात होऊ लागली. मतांची शिकार करण्यासाठी तापळे लावले जाऊ लागले.
गटकारस्थानं, षडयंत्र, फसवणूक सर्रास केली जाऊ लागली. धनाचे तुडगे फेकून माणसांची दिशाभूल सुरू झाली. त्यात मिसळली गुन्हेगारी, मारामारी, लाचारी, बेकारी, शिरजोरी आणि बेफिकिरी. विकासासाठी अस्तित्वात आलेली निवडणूक पाहता पाहता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर घसरली. बघा म्हणाव, आमच्या अन्नच तिकीट घेऊन येणार. बघितलं का, हे आणणार तिकीट. घरी आरशात तोंड तरी पाहिलंय का? कसं बघणार, आरसा आणायला पैसे लागतात. तीच बोंब यांच्याकडं आणि निवडणूक लढवतात. डिपॉझिट तर राहील का? आमच्या अण्णांकडे पैसा नसला तरी नीतिमत्ता आहे ना. एक काम करा, आमच्याकडे 24 तास मटणाची चूल मांडली आहे. त्या चुलीत घाला तुमच्या अण्णांची ती नीतिमत्ता. तिकीट काकांनाच मिळणार नाही. उमेदवारी अण्णांकडेच येणार नाही, मुळीच नाही. सामान्य जनतेची खरी सेवा करणाऱ्या आमच्या अण्णांकडेच उमेदवारी येणार. आणि मग नवल घडणार. सेवाभावी अण्णा तोंडावर आपटणार. उलट तुम्हीच भ्रष्ट मार्ग सोडून चांगलं राजकारण करायला पुढे या. कुत्र सुद्धा विचारणार नाही. मॅडम, निवडणुकीला लागतो छनछन गोपाळ आणि तुमच्या अण्णाकडे ठणठण गोपाळ. विचार करा, वेळीच डोळे उघडा. हे एखाद्या देवळात जाऊन सांग, दक्षिणा दिल्याशिवाय पुजारीही ऐकणार नाही. तुम्ही त्या भणन अण्णाला सोडा, दाजी तुम्हाला सोन्यानं मडवतील. पार डोक्यापासून पायापर्यंत. मग डोकं ताब्यात घेतल्यावर पाय दाजींकडे जाणारच. इतका माज बरा नाही. विचार विवेक सोडून तुमची झालीत कुत्री. तोंड बंद. अशी किती जणांची तोंड बंद करून तुम्ही राजकारणाचं वस्त्रहरण करताय सत्तेनं आंधळ होऊन. पण जे आता बोललास ना, ते तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. जागे झालेले मतदार एक ना एक दिवस त्याच पायाने तुमच्या कंबरड्यात लाथ घालून तुम्हाला या घाणेरड्या राजकारणातून उडवून देतील. ते बघू आमचं आम्ही. तुमचं तुम्ही नाही, नवीन पिढी दाखवून देईल. होय, थांबायचं नाही इथं. हा, कोण थांबते? कोल्ह्या लांडग्यांच्या सहवासात राहण्यापेक्षा निर्मळ नेतृत्वाच्या संगतीत राहू. मग सुटायचं. आम्ही सुटतो, पण जनता सोडणार नाही. तुमचं वाटोळ होईल आणि पुढाऱ्याचं तळपट होईल. चल ग, चल चल. हा, तर अण्णासाहेब, तुम्ही या इलेक्शनकडे कसं बघता? ही एक देशाच्या वाटचालीतली पवित्र प्रक्रिया आहे. जनतेची सेवा. हा, कळलं. काका, तुम्ही? पूर्ण तयारीनिशी उतरतोय. पक्षाला